काही लोक स्वार्थासाठी पक्षात आले आणि गेले, आता त्यांची किंमत नाही. तिकडे गेलेल्या नेत्यांची 1 महिन्यात काय परिस्थिती होते ते तुम्ही मला 1 महिन्यानं सांगा, असं म्हणत हॉटेल खरेदी प्रकरणावरून चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाटांवर टीका केली. बँका, कोऑपरेटिव्ह सोसायट्या पुढाऱ्यांना कधीच कर्ज देत नाहीत, कारण सर्वात जास्त कर्ज बुडवणारी जात ही आपलीच असते, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गिरीश महाजनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही आमचं बघून घेऊ, तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं काय ते बघा, असं म्हणत एकनाथ खडसेंवरती त्यांनी हल्लाबोल केला. 2652 सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाकडून तब्बल 1,60,559 महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4च्या महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिजोरीत पैसे नसल्यामुळे महायुतीच्या चांगली संगत आली आहे. दलित आणि आदिवासी समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये असे स्पष्ट निर्देश नीती आयोगाने दिले. दरवर्षी राज्यातील 10 शेतकऱ्यांना कृषी संशोधक ही मानद पदवी देण्याचं नियोजन ही योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. शाश्वत शेतीसाठी केवळ प्रयोगशाळेतच नव्हे तर शेतात प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं मुख्यमंत्री म्हणाले. आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही ओळख पुसून धारावी हे सामाजिक न्याय आणि आर्थिक सक्षमीकरणाचं प्रतीक ठरेल आणि सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून सुद्धा नावारूपाला येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या संघातील मानवी व्यवस्थापन पुस्तकाचं आज प्रकाशन होणार आहे. यावेळी सुनील आंबेडकर आणि विवेक घळसासी हे प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहेत. बँकेचा नोटा छपाईचा खर्च वार्षिक आधारावर सुमारे 25% वाढून 6,372.8 कोटी रुपये झाल्याचं समोर आलंय. चलनात असलेल्या बँक नोटांचं मूल्य आणि प्रमाण अनुक्रमे 6% आणि 5.6% वाढलंय. मुंबई मेट्रो 5 म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण मार्गासाठी राज्य सरकारकडून MMRDCला 11 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय. आतापर्यंत या प्रकल्पासाठी मागील 3 वर्षात 171 कोटी रुपये देण्यात आले. 2 ऑक्टोबरला वाघनख कोल्हापुरात आणण्यात येणार आहेत. कसबा बावडा इथल्या राजश्री शाहू जन्मस्थळ इथे पुढील 6 महिने या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी खुलं असणार आहे. जून महिना सुरू होण्यापूर्वी आलेल्या पावसानं काहीशी उसंत घेतली. पाऊस थांबल्यामुळे वातावरणातला उकाडा मात्र लागलीच वाढलाय. त्यामुळे मुंबईकर मात्र घामाघूम झाले. नागपुरात आजपासून नवा ताप जाणवणार आहे. 25 मे ते 2 जूनपर्यंत नवतापा जाणवतो आणि तापमान 45 डिग्रीच्या वर जातं. आता पाऊस उसंत घेणार असल्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते पूर्व उपनगरातील चेंबूरला जोडणाऱ्या मोनोरेलच्या सेवेला सध्या बिघाडाचं ग्रहण लागलंय. मोनोरेलच्या गाड्या जुन्या झाल्यामुळे वारंवार बिघाड होतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक फेऱ्या रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. राज्यात आपत्ती परिस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF आणि SDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये NDRFची 3 पथकं, पालघरमध्ये 1, नागपुरात 2 पथकं तैनात आहेत. धारावीतील एकूण 620 एकर जागेपैकी पुनर्वसनासाठी अयोग्य असलेल्या मालमत्तांची जागा वगळून उरलेल्या जमिनीतला 50% जागा ही सार्वजनिक सुविधांसाठी वापरली जाणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागा, दर्जेदार सार्वजनिक सेवा सुविधा, रस्त्यांचं जाळं आणि उत्कृष्ट पायाभूत सुविधा यामुळे धारावीचा कायापालट होणार आहे. राज्यात 4 दिवसात 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 7,67,184 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली. त्यात मुंबई विभागातील 89,129 नाव नोंदणीचा समावेश आहे. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेटची तुकडी सैन्यात रुजू होणार आहे. त्यांचा पासिंग आउट परेड पार पडणार असून एनडीएतनं भारतीय सैन्य दलात रुजू होण्यासाठी 17 मुलींचा समावेश आहे.
ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनीचा तोटा दुप्पट झालाय. 2024-25च्या चौथ्या तिमाहीत कंपनीला 870 कोटी रुपयांचा तोटा झालाय. आदल्या वर्षाच्या समान कालावधीत कंपनीला 616 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. बेस्टकडनं भाडेवाढ झाल्यानंतर आता बसच्या ताफ्यामध्ये नवीन वातानुकूलित बसेस सामील होणार आहेत. त्यामुळे बेस्टच्या काही मार्गात रविवारपासून बदल केले जाणार आहेत, तर काही नवे बस मार्ग सुरू केले जाणार आहेत. मागील 10 ते 12 दिवसांपासून आलेल्या पावसामुळे कास पठाराच्या सौंदर्यात भर पडली आहे. कास पठार हिरवगार झाल्यामुळे पर्यटकांची पावलं आपोआप कास पठाराकडे वळू लागली आहेत. इथे 4 प्रकारची दुर्मिळ फुलं उमलायला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं कोटला परिसरात धडक कारवाई करत अनेक बेकायदेशीर अतिक्रमणं हटवली आहेत. यावेळी कारवाई दरम्यान पोलीस पथकानं देखील खंबीर साथ दिली. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली. गोल्ड लोन व्हेरिफिकेशनसाठी आलेल्या कागदपत्रांद्वारे आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांनी तपास केलाय. माजी मंत्री धनंजय मुंडे मनशांतीसाठी विपश्यना केंद्रात गेले. 10 दिवसांचे शिबिर असणारे मागील 8 दिवसांपासून ते या शिबिरात गुप्तपणे सहभागी झाले. सोलापुरातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आईसोबत मित्रानं अनैतिक संबंध ठेवल्याचं उघडकीस आल्यानंतर मित्रानंच मित्राची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अमरावतीच्या अचलपूर इथल्या फिनले प्रकरणी कामगारांच्या आंदोलनाचा तोडगा निघत नसल्यामुळे आमदार प्रवीण तायडे आक्रमक झालेत. कामगारांचं वेतन द्या, नाहीतर तुमच्या 3 लोकांना फासावर लटकवणार, असा थेट इशारा मिलच्या अधिकाऱ्यांना तायडेंनी दिला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या सीमेवरती असलेल्या वशेरा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे परिसरातील गावात पाणी घुसल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पहाटेपर्यंत पावसाचा जोर ओसरला असून पाणी पातळीत आता घट होताना दिसतेय. धाराशिव जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणीच पाणी झालं. या वाहत्या पाण्यामुळे शहरातील अनेक घरांचं देखील नुकसान झालं. दरम्यान नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनानं काही ठिकाणी पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात गुरुवारी दुपारी 3 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आज देखील ढगाळ वातावरण राहणार असून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बीडमध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहतीये. त्यामुळे नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. दगडी पुलावरनं पाणी जात असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली. तसंच नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्ह्यात दरवर्षी जानेवारी ते जून महिन्यादरम्यान पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांनाही टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. मात्र यंदा मे महिन्यातच धुवाधार पाऊस पडल्यामुळे टँकर बंद झाले, तर 80 गावांचा 450 वाड्यांची तहान भागली आहे. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात दमदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूरसह हिंगोली या 5 जिल्ह्यातील तब्बल 680 गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसलाय. तर जालन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कमी झाल्यास आणि उघडीप मिळाल्यास पेरणीयोग्य वापर स्थिती तयार होणार आहे आणि त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागानं दिलाय. भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयानं 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सुनीताच्या विरोधात हेरगिरी प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनीतानं तिच्या मोबाईलमधनं डेटा डिलीट केल्यामुळे तो डेटा परत मिळवण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. नागपुरातील महाजनवाडी इथे जयस्वाल नगर भागात पंकज कुवरे यांच्या घरात अतिविषारी कोब्रा नाग सापडला. यानंतर सर्पमित्रांनी तातडीनं दाखल होत या नागाला पकडून जंगलात सोडलं. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाहेर एक परप्रांतीय रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सिनेस्टाईलनं दरोडेखोरांचा पाठलाग करून 3 दरोडेखोरांना पकडलं. आरोपींकडनं 100 गुन्हे उघड झाले असून त्याच्याकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चोपड्यामध्ये 7 किलो गांजा आणि मोटरसायकलसह 2,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा गांजा कुठून आला या संदर्भात चौकशी सुरू आहे. कराडमधील आदर्श गाव जखिणवाडीच्या माजी सरपंचांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. माजी सरपंच नरेंद्र पाटील यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती यंदा 21 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. येत्या त्यानिमित्तानं 3 लाख पणत्यांनी सजवलेल्या दीपोत्सवाचं दृश्य भाविकांनी अनुभवलं. या दीपप्रज्वलनाचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आला. लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यालयात कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे. खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली. त्यासोबत खिरोळकरच्या अटकेनंतर अनेक अधिकारी रडारवरती आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको N12 परिसरामध्ये एका वेगानं येणाऱ्या कारनं दुचाकी चालकाला उडवलं. यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. कार चालक पळून गेला असून पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील अंजाळे गावाजवळ एका मोठ्या कंटेनरच्या चालकाचा चढाव चढताना कंटेनरवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाला. कंटेनर मागे जाऊन रस्त्याच्या कडेवर अडकला. यामध्ये सुदैवानं हा कंटेनर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावरती कलंडला नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. नागपुरातील नाग नदीची स्वच्छता अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. या प्रकरणी आमदार प्रवीण दटकेंनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली. आमच्या गळ्यात हार घालताय, पण एकनाथ शिंदे यांच्या हातून गळ्यात कधी हार घालायचा हे लवकर ठरवा, असं म्हणत उदय सामंतांनी थेट चंद्रहार पाटलांना साथ घालत शिवसेनेत येण्याची खुली ऑफर दिली. गोंदियातील गोंडीटोला ते मुरपार दरम्यान 6 इलेक्ट्रिक खांबावरती लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार चोरून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडनं तब्बल 4,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. अमरावतीच्या अचलपूरमधील फिनले मिलमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुरू असलेलं आंदोलन तब्बल 60 तासांनंतर अखेर मागे घेण्यात आलं. आमदार प्रवीण तायडे आणि फिनाले मिल प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर कामगारांच्या मागण्या मान्य करण्याचं लेखी पत्र दिलं गेल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं. महाड MIDCतील इंडो आमान्स कंपनीमध्ये गॅस गळती झाली. प्लांटमध्ये वॉल्व बंद करण्यासाठी गेला असता पडून कामगार जखमी झाल्याचं कंपनी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान अपघातानंतर पोलीस ठाण्यात गॅस गळती संदर्भात माहिती देण्यात आली. कंपनीकडून अपघात दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप नागरिक करतायत. बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया इथल्या वस्तीवरती रस्ता नसल्यामुळे गर्भवती महिलेला बाजेवरनं नेण्याची वेळ आली. ससाणे वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही, त्यामुळे गर्भवती महिलेला बाजेवरनं उचलून नेण्याची वेळ ग्रामस्थांवरती आली. दरम्यान प्रशासनानं पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी केली जाते. राज्यात एकूण 3,037 क्विंटल कांदा आवक झाली होती, ज्यात 26,962 क्विंटल लाल कांद्याचा समावेश होता. या कांद्याला कमीत कमी 1,100 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळाला. सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झपाट्यानं वाढतोय. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात उत्तर प्रदेश आघाडीवरती आहे, तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागलाय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सध्या छापील ओळखपत्र दिलं जातं. या ओळखपत्राची नक्कल करून बनावट ओळखपत्र तयार करणं सहज शक्य होतं. त्यामुळे आता पोलिसांना लवकरच डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे. मुंबईमध्ये 26 मे रोजी झालेल्या पावसामुळे परळ इथल्या KM रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. या घटनेची उच्च न्यायालयानं गुरुवारी गंभीर दखल घेतली. पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयानं सरकारसह महानगरपालिकेला दिलेत. आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांना टोल माफी दिली जाणार आहे. तसंच वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पावसाळापूर्व कामकाजाच्या अनुषंगानं महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं मुंबई शहर आणि उपनगरात 29 मे ते 15 जून दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी 51.5 टन राडारोडा, 28.1 टन कचरा, 41.6 टन टाकाऊ वस्तूंचं संकलन करण्यात आलं. गेल्या वर्षीप्रमाणे आगामी वर्षातही मालमत्ता कराचं उद्दिष्ट गाठण्याची प्रशासनानं तयारी केली आहे. मुंबईकरांना सुधारित मालमत्ता देयकं पाठवण्यात आली आहेत. मालमत्ता करात सरासरी 15.89% वाढ करण्यात आली. रेडी रेकनरच्या दरात झालेल्या बदलामुळे करवाढ करण्यात आली असली तरी देखील मुंबईकर आणि विरोधकांकडून या करवाढीला प्रचंड विरोध होऊ लागलाय.
मुंबईतील रस्त्यांचं खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय. काँक्रीट क्युरिंगची कामं 2 जूनपर्यंत पूर्ण होणार असून रस्ते बांधणीतील अखेरची कामं 5 जूनपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन पालिकेनं केलंय. दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते पूर्व उपनगरातील चेंबूरला जोडणाऱ्या मोनोरेलच्या सेवेला सध्या बिघाडाचं ग्रहण लागलंय. मोनोरेलच्या गाड्या जुन्या झाल्यामुळे वारंवार बिघाड होतोय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक फेऱ्या रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. बीड जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ बघायला मिळाला. पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडीथोड इथे नदीला पूर आल्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटला. अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसानं हजेरी लावली. वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, मात्र त्याचा आता वेग मंदावलाय. त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूरच्या बांबरवाडीमध्ये बिबट्याचा वावर आढळला. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यवतमाळमधल्या एका सराफा व्यापारी चांदीच्या दागिन्यांची बॅग घेऊन तेलंगणाला जात होता. दरम्यान बस यवतमाळच्या मोहदा गावाजवळ थांबली असता चोरट्यांनी ही बॅग लंपास केली. या बॅगमध्ये 16 किलो चांदी होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चोरट्याला ताब्यात घेतलं असून 3,68,000चा मुद्देमाल जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस परिसरातील तिसगाव चौफुलीतल्या गॅरेजची तोडफोड करत कामगारांना मारहाण करण्यात आली. कामगार जेवण करत होते, त्यामुळे थोडा वेळ थांबायला सांगितल्यामुळे 4 चाकी दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनं ही मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. लोणावळ्यात पर्यटकांनी गेल्या 3 दिवसांपासून मोठी गर्दी केली. त्यामुळे महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान वाहतूक कोंडीचा मंत्री शंभूराज देसाईंनाही फटका बसला. नवी मुंबई सायबर सेलनं डिजिटल अरेस्ट झालेल्या महिलेची सुटका केली. सायबर गुन्हेगारांनी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून महिलेवर दबाव टाकत तब्बल 1,81,72,667 रुपये उकळले. उल्हासनगरमध्ये रस्ता अर्धवट असताना ठेकेदाराला बिल देण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली. रायगडच्या माथेरानमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली. तिकीट काउंटरवरती उसळलेल्या गर्दीमुळे 2 गटात धक्काबुक्की झाली आणि याचं रूपांतरण हाणामारीत झालं. दरम्यान माथेरान आणि नेरळ पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. राज्यसभेच्या 8 जागांसाठी निवडणूक आयोगानं तारखांची घोषणा केली. तामिळनाडूतील 6, आसाममधल्या 2 जागा जून आणि जुलैमध्ये रिक्त होणार आहेत. त्यासाठी 19 जूनला मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या कानपूर दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते 47,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. यावेळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर या दौऱ्यात मोदी पहलगाम हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदीच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूंछमध्ये असणार आहेत. यावेळी अमित शहा पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यातील पीडितांची भेट घेणार आहेत. यावेळी ते सुरक्षा व्यवस्थेमार्फत किंवा सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात बैठकीत आढावा घेतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज विमानवाहू नौका INS विक्रांतचा दौरा करणार आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान विक्रांत अरबी समुद्रात तैनात होती. INS विक्रांतनं ऑपरेशन सिंदूर दरम्यान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. हरियाणातील मेवातमध्ये भारताने एका घुसखोराला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये जाऊन ISIची ट्रेनिंग घेऊन आला होता अशी माहिती मिळते. तसंच त्यानं दिल्लीमध्ये काही लोकांना सिम कार्ड सुद्धा दिलं होतं. कासिमचा भाऊ हा ISIचा एजंट असल्याचं आता समोर आलंय. BSFनं पंजाबच्या अमृतसरमध्ये भारत पाकिस्तानच्या सीमेजवळ 2 पाकिस्तानी ड्रोन ताब्यात घेतले. या ड्रोनसह BSFनं जवळपास अर्धा किलो हेरॉईन जप्त केलंय.